नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला महानगरपालिका या ठिकाणी स्टाफ नर्स या पदाच्या काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. या ठिकाणी पाहता की तुम्ही कंत्राटी पदभरती जाहिरात म्हणजे अकोला महानगरपालिका असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी रिक्त पदांकरता जाहिरात. मित्रांनो, सरळ ही कंत्राटी भरती असून तर तुम्हाला या ठिकाणी कंत्राटदार म्हणून काम करावं लागेल. पदाचे नाव आहे स्टाफ नर्स. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पदाचे नाव स्टाफ नर्स. रिक्त जागा आहेत फक्त स्त्री म्हणून नियुक्तीचे ठिकाण आहे महानगरपालिका अकोला. त्यानंतर वयाची मर्यादा आहे 38 वर्षपर्यंत, परंतु 5 वर्ष शिथिल आहे 43 वर्षापर्यंत, म्हणजे 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता पाहिजे स्टाफ नर्सला, म्हणजे NUHM फक्त स्त्री. याला BSc नर्सिंग किंवा GNMचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पगार तुम्हाला 20,000 रुपये मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर पदक्रमांक 2 आहे स्टाफ नर्स. याचा 15वा वित्त आयोग आहे, फक्त स्त्री. याच्या एकूण जागा आहेत 12. नोकरीचे ठिकाण आहे अकोला महानगरपालिका. वयाची लिमिट तेच आहे 38 वर्षापर्यंत, 5 वर्ष शिथिल आहे 43 वर्षापर्यंत, 18 वर्ष कंप्लीट. क्वालिफिकेशन BSc नर्सिंग किंवा मग तुला GNMचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. STच्या 2 आहेत, NTBची 1, NTCची 1, SBCची 1, OBCच्या 2, SEBCच्या 2, ओपनच्या 3 आणि याला पगार आहे 20,000 रुपये. मानधन आहे 20,000 रुपये मानधन. अशा प्रकारे या ठिकाणी 3 पदे दिली आहेत. पदक्रमांक 3 आहे MPW 15वा वित्त आयोगानुसार फक्त पुरुष या ठिकाणी अप्लाय करू शकतील. याच्या 12 जागा आहेत आणि नोकरी ठिकाण आहे अकोला महानगरपालिका अकोल्यालाच. वयाची लिमिट सेम आहे 18 आणि 43 वर्षापर्यंत, 38 वर्षापर्यंत 5 वर्ष सूट आहे कास्टवाल्यांसाठी. याला 12वी पास असणे आवश्यक आहे, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स यापैकी तुमचं एक असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. याला STच्या जागा आहेत 3, SCच्या 2 आहेत, NTची 1, SBCची 1, ओपनची 1, SEBCच्या 2, ओपनच्या 2 आणि याला मानधन आहे 18,000 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी हा जागेचा कॅटेगरी ठेवला असून PDF डाउनलोड करूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. सदर ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असून या ठिकाणी पाहताय की तुम्ही 4 नंबरचं एक ऑप्शन आहे, उच्च शैक्षणिक अर्हता धारणास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारास सुरुवातीला 11 महिन्याकरता नेमणूक दिले जाईल. या कालावधीत केलेले काम समाधानकारक असल्यास नेमणुकीचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. काम असमाधानकारक असल्यास कामावरून कमी करण्यात येईल. म्हणजे सदर हा कॉन्ट्रॅक्ट 11 महिन्याचा असून परंतु तुमचा कामाचा जर तुमचा तपशील किंवा कामाचा तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल, तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट वाढवून देण्यात येणार आहे. त्यांनी सरळ सांगितलं आहे. परंतु जर का तुमचा कामाचा तपशील किंवा कामाची वर्तणूक वगैरे चांगली नसेल, तुम्हाला कामावरून काढण्यात येणार आहे. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कारण की सदर हा कॉन्ट्रॅक्ट वाढणार असून तुमचा कामाचा अनुभव चांगला असेल तर वाढू शकते. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे 18 वर्ष पूर्ण असावे, 38 वर्षापर्यंत आहे, 5 वर्ष तुम्हाला शिथिल आहे, 38 म्हणजे 43 वर्षापर्यंत. सो मित्रांनो, तुम्हाला 28 तारखेपर्यंत या ठिकाणी अर्ज पोहोचेल अशा बेताने पाठवायचं आहे. त्यात तुमचं क्वालिफिकेशन हे सिलेक्शन प्रोसेस तुमच्या क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून घ्यायचा असेल तर जर का काही व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसेच कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि सदर हा फॉर्म असून हा फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.